एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापुरात 2 एसटी बसेसवर दगडफेक। तुळजापूर आगाराच्या 2 एसटी बसेसवर सोलापूरजवळ दगडफेक करण्यात आली आहे। या घटनेत प्रवासी जखमी झाले असून एसटी बसेसचेही नुकसान झाले आहे। या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे। याबाबतचे वृत्त असे आहे की आज दुपारी बस क्रमांक MH11 BL 9361 ही तुळजापूर आगाराची बस तुळजापूर ते सोलापूर या मार्गावर धावत होती। सोलापूर मार्गावरील कारंबा नाका डी मार्टजवळ आली अज्ञात लोकांनी बसेसवर दगडफेक केली। बसच्या डाव्या बाजूला प्रवासी दरवाजावरील काचेवर अज्ञात इसमाने दगड मारल्याने काच फुटून 2 प्रवाशांना किरकोळ जखमी झाली। सदर प्रवाशांना उपचारासाठी घेऊन जात असताना ते स्वतः उपचार करतो म्हणून परस्पर निघून गेले। सदर घटनेमध्ये तुळजापूर आगाराच्या बसेसचे अंदाजे ₹2000 नुकसान झाले आहे। पुढील तपास जोडबाई पोलीस स्टेशन करीत आहे। दुसरी घटना सोलापूर शहरातील सम्राट चौकाजवळील घडली। बस क्रमांक MH14 BT 4952 ही सोलापूर आगाराची बस सोलापूर ते सातारा या मार्गावर धावत होती। सम्राट चौकाजवळ ही बस आली असता अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली। बसच्या समोरील मोठ्या काचेवर अज्ञात इसमाने दगड मारल्याने राप बसची समोरील मोठी काच फुटून अंदाजे ₹15,000 नुकसान झाले। यामध्ये राप बसमधील कोणालाही जखम व इजा झालेली नाही। पुढील तपास जोडबाई पोलीस स्टेशन करीत आहे। या दोन्ही बसेसवर दगडफेक नेमकी कोण केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही। श्री उत्तम नोंदळे दुपारी 3:30-4च्या दरम्यान राप महामंडळाच्या 2 बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती। यामध्ये प्रवाशांना कोणतेही दुखापत झाली नाही। पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे। प्रवाशांनी कुठलीही भीती न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा, आपापली चिठ्ठी तरी जाण्याची मी महामंडळाची त्यांना विनंती करतो। अंदाज गाडीचं काही नुकसान झालं? गाड्यांचं एका गाडीचं 10,000 ते 15,000 रुपये नुकसान आहे। काच फुटलेले बसेसची समोरील काच फुटलेली आहे। फोडणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं? काय त्यांचा तपास चालू आहे। पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत, त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसेस जात आहेत। काय आव्हान कराल प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आवाहन करणार आहे। त्यांचं ते नियमित काम आहेत, त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा। समाज बांधवांना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे। सदरच्या परिस्थिती कुठलीही गालबोट लागू नये याचं वातावरण निर्माण करू नये। सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती।